हा एवढाच भाग आहे। त्यांच्या पत्नी कुठलं तरी बेकायदेशीर काम करतात किंवा अनाधिकृत काम करतात अशा संबंधाने कुठलंही विधान आलेलं नाही। त्यामुळे कृपया आमची व्रतवाहिन्यांनाही आणि त्यांच्या प्रतिनिधींना विनंती असेल की त्या संबंधाने आपण काळजी घ्याल। आता एक दुसरा मुद्दा की हे आम्हाला का सांगावं लागत आहे तर त्याचं कारण स्पष्ट केलं पाहिजे की ज्या पद्धतीने राजेंद्र हगवणे थार गाडीतनं फरार झाले, ही थार गाडी ज्या चोंदेंची होती त्या चोंदेंच्या दोन्ही सुनांच्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस होत्या। या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस या खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या। खडक पोलीस स्टेशनचे PI हे शशिकांत चव्हाण आहेत। शशिकांत चव्हाणांच्या सख्खी बहीणबाई या सुपेकरांच्या पत्नी आहेत आणि शशिकांत चव्हाण यांच्यावर अनेक दाखल आहेत। जेव्हा आपण बाहेरच्या गुन्हेगारीबद्दल बोलतोय तेव्हा पोलीस क्षेत्रातली जी गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीच्या संबंधाने सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे। किंबहुना आमची माननीय गृहमंत्र्यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही विनंती असेल की आम्हाला तुमच्या पक्षीय राजकारणाच्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून ही विनंती करायची आहे की अशा पद्धतीने जर पोलीस खात्यामध्ये जर गुन्हेगारी वाढीला लागत असेल तर त्या गुन्हेगारीला आळा घालणं आणि खात्यामध्ये जर असं काही होत असेल तर त्या संबंधाने चौकशी करणं हे माननीय गृहमंत्र्यांचं काम आहे। मी काल असं म्हटलं होतं की शशिकांत चव्हाण यांच्यावर 307चा गुन्हा दाखल आहे। तर 307ची जी FIR आहे ती FIR ही माझ्याकडे आहे। ही FIR प्रथम खबर 18 याचं वर्ष आहे 2020 आणि याच्यामध्ये त्यांच्यासह जे अनेक आरोपी आहेत त्या आरोपींमध्ये मीरा गुलाब सोनावणे, गौतमी रोकडे, राहुल सोनावणे, मिलिंद सोनावणे, बबन सोनावणे, राजू सोनावणे 7व्या क्रमांकाचे आरोपी आहेत शशिकांत चव्हाण। शशिकांत चव्हाणांचा इथे पत्ता सुद्धा नमूद आहे। पैठ तालुका खेड जिल्हा पुणे, चाकण, पिंपरी चिंचवड महाराष्ट्र आणि इतर इसम असे FIR मधली नावं आहेत आणि यांच्यावर जी कलम लावलेली आहेत FIR मधली ती कलम आहेत सेक्शन 307, 323, 141, 143, 147, 148, 149, 120B अतिशय गंभीर कलम ही शशिकांत चव्हाण यांच्यावर आहेत। शशिकांत चव्हाण हे जामिनावर बाहेर आहेत, हे फार विशेष आहे। व्यक्ती जामिनावर बाहेर आणि नंतर प्रमोशन आहे। शशिकांत चव्हाणांच्या संबंधाने त्यांच्या मालमत्ता आणि त्या विवरण मी होतं की ते विवरण महत्त्वाचं आहे म्हणून चाकण पोलीस स्टेशन अजून एक FIR त्या संबंधाने झालेली आहे। मालमत्तेचे वर्णन मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेलची सिल्वर रंगाची 4 चाकी गाडी। आरोपी नामे राजेंद्र उर्फ सखाराम सोनवणे। आता याच्यात पुन्हा एकदा दुसरी आलेली आहे आणि या दुसऱ्या FIR अनेक सेक्शन्स लागलेले आहेत। याही संबंधाने हे सगळे डॉक्युमेंट मी आपल्याला आज इथे प्रेसच्या समोर सगळे डॉक्युमेंट देत आहे। तर शशिकांत चव्हाण यांच्यावरील आरोपाच्या हे जे मी बोलतेय तर या संबंधाने बातम्या वेगवेगळ्या पत्रात आलेल्या बातम्या होत्या, ज्या बातम्या इथे मी आपल्याला सांगितल्या। त्यावेळेला ते यवतला होते। यवतच्या पोलीस निरीक्षक चव्हाण हे सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून सामान्य लोकांना त्रास देत आहेत। केडगाव येथील यांना काहीही कारण नसताना 5 तास कोठडीत ठेवणे, संतोष हंडाळ यांच्यावर खोटा गुन्हा दमदाटी करणे, यवत येथील सचिन धेंडे या तरुणास आकसापोटी मारहाण करणे, गृहचालकाची बेकायदा बैठक घेऊन त्यांना दमदाटी करणे आदी प्रकार असे अनेक शशिकांत चव्हाण यांच्यावर आहेत। शशिकांत चव्हाण यांच्या संबंधाने लोकमत बातमी आहे 10 लाखांची लाच घेताना बडतर्फ विधी अधिकारी जाळ्यात। हा एक चंद्रकांत कांबळे यांची ग्रामीण पोलीस दलातील मुख्यालयात कंत्राट विधी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती। त्यांच्याविरुद्ध तक्रार होती, त्याची चौकशी करून त्यांची वागणूक व व्यवहार संशयास्पद राहिल्याने मे 2008
बडतर्फ करण्यात आले होते। अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी याबाबत करून तल तयार केला। चंद्रकांत कांबळे यांना पुन्हा ग्रामीण पोलीस दलात विधी नेमणूक करू नये असा अहवाल महिन्यात जानेवारी 2019 मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होता, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितले। आता हे जर सगळं जर बघितलं तर बडतर्फ असतानाही त्या पदावर असल्याचे भासून मोक्काच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच पुणे ग्रामीण कार्यालयातील बडतर्फ विधी अधिकारी व खासगी व्यक्ती लाच प्रतिबंधकाने सापळा रचून अडकवले। त्याच्यामध्ये अनेक नावं आहेत जी पोलीस खात्यातील आहेत। आमची माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की हे सगळे जे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाया झाल्या हे जरा बघितलं गेलं पाहिजे। मोक्का टाळण्यासाठी मागितले 10 लाख रुपये। मोक्का कायद्याअंतर्गत करण्याबाबत तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी 10 लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी बडतर्फ विधी अधिकाऱ्यांसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आणि ह्या दोघांविरुद्ध जे गुन्हे दाखल झाले जी ही पुन्हा अजून एक हे नाव येतं। याच्यामध्ये जर एकूण जर आपण जर बघितलेत सगळे प्रकारचे बघितले तर सगळ्या बातम्या खून प्रकरणातल्या बातम्या असतील, वेगवेगळ्या FIR असतील, त्या FIRच्या मध्ये कशा पद्धतीने तपास थांबवण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी केल्या गेल्या त्याच्यावरच्या संबंधाने वर्तमानपत्रात बातमी। आता या सगळ्या बातम्यांचा मी आपल्याला ही सगळी डॉक्युमेंट द्यायला तयार आहे, पण या संबंधाने अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की माहिती अधिकारामध्ये पोलीस निरीक्षक शशिकांत भारत चव्हाण यांची पत्नी, आई वडील यांचे नावावर बिल्डर व्यवसाय करण्याचे परवानगी घेतल्याचे अभिलेख कार्यालयात उपस्थित 3 ऑक्टोबर 2015 रोजी पुणे ग्रामीण पोलीस यांनी दिलेले आहे। खरं तर पोलीस खात्यातील एखादी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीने ते जर इतर कुठला व्यवहार करत असतील, व्यवसाय करत असतील तर त्या संबंधाने त्यांनी माहिती देणे अपेक्षित असते। मात्र अशी कुठलीही माहिती बिल्डरकीच्या व्यवसायाची माहिती त्यांनी ना डिपार्टमेंटला दिलेली आहे ना त्याचे लेखा अभिलेख नोंदवलेले आहेत। त्याचे हे सगळे डॉक्युमेंट आहेत, हेही डॉक्युमेंट आपण कृपया चेक करावेत। भरत ज्ञानदेव चव्हाण शशिकांत चव्हाण यांचे वडील आहेत। भरत ज्ञानदेव चव्हाण हे आधी मला वाटते काहीतरी ग्रामसेवक होते, नंतर विस्तार अधिकारी होते। यांच्या नावावर मौजे रावेत तालुका हवेली जिल्हा पुणे सर्वे नंबर 138 रजिस्टर नोंदणी केलेले साठेखत व विकसन करारनामा 2343/2015 व 3276/2013 ची प्रत इथे उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये अख्खा सर्वे हा शशिकांत चव्हाण यांचे वडील आणि पत्नीच्या नावावर आहे। तर याही संबंधाने असणारे डॉक्युमेंट हा तो सगळा करारनामा आहे की यांचे जे अख्खा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये काय पद्धतीने यांची प्रॉपर्टी आहे। दुसरं असं की भरत ज्ञानदेव चव्हाण यांच्या नावावर मौजे रावेत तालुक्यामध्ये सुद्धा 138 म्हणजे तालुका हवेली जिल्हा पुणे सर्वे नंबर 138 एलिगन्स रेसिडेन्सी या नावाने प्रकल्प आहे। त्याच्या ब्राउझरची प्रत 100 फ्लॅटचा ग्रह प्रकल्प पूर्ण झालेला आहे। हा 100 फ्लॅटचा ग्रह प्रकल्पामधला एक फ्लॅट हा 1 ते 1.5 कोटीच्या पुढचा फ्लॅट आहे। वैशाली शशिकांत चव्हाण यांच्या नावे मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे गट नंबर 460 मध्ये जमीन खरेदी केलेली रजिस्टर खरेदी खत दस्त 10392/2007 याही संबंधाने असणारे सगळ्या प्रकारचे दस्त जे हवेली तालुक्यातले मोशी मधले त्यांच्या नावावर असणारी जमीन, पत्नीच्या नावावर असणारी जमीन, वडिलांच्या नावावर असणारी जमीन याचे सगळे दस्त आणि साठेखत हे डॉक्युमेंट आम्ही आज प्रसार माध्यमांना देत आहोत। अपेक्षा आमची एक आहे, आम्हाला याच्यात कोणाला व्यक्तिगत लक्ष करायचं आहे ना याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण आणायचं आहे। मुद्दा एवढाच आहे की वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये वैष्णवीच्या वकिलांनी ज्या पद्धतीने वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आणि वैष्णवीच्या वकिलांनी असं सांगितलं की आमच्याकडे तो मोबाईल चॅट आहे। जर वैष्णवीचा मोबाईल हा पोलिसांकडे आहे तर त्या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे हे वैष्णवीच्या वकिलांना कसे कळले
आणि अगदी त्याच वेळेला शशी चव्हाण यांच्यावर जो आरोप केला जातो की त्यांच्याकडून CDR आणि लोकेशन्स बाहेर दिले जातात, तर या गोष्टी कुठे इंटरलिंक होता का हे तपासात आलं पाहिजे पुढे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा सगळा तपास CBI कडे गेला पाहिजे। मौजे रावेत येथे सर्वे नंबर 185 मिडटाउन नावाचा 180 फ्लॅटचा प्रकल्प आहे। या मिडटाउन प्रकल्पामधला एक एक फ्लॅट हा तब्बल 2.5 कोटी रुपये किमतीचा आहे। आता याच्यात जर आपण बघितलं तर पुण्यातला सर्वे नंबर 138, त्यानंतर पुणे सर्वे नंबर 138 मधलाच पुन्हा 2343/2015, सर्वे नंबर 138 मधलाच एलिगन्स रेसिडेन्सी नावाने असणारा एक 100 फ्लॅटचा गृह प्रकल्प आणि पुणे जिल्हा गट नंबर 460 मध्ये खरेदी केलेली रजिस्टर प्रॉपर्टी आणि रावेत मधला सर्वे नंबर 185 मिडटाउन नावाचा फ्लॅटचा प्रकल्प। माननीय गृहमंत्र्यांना अत्यंत नम्रतेची विनंती आहे की या सगळ्या संबंधाने एक साधारण PI व्यक्ती जी साधी पोलीस आहे, एका साधारण पोलीस निरीक्षकाकडे एवढी प्रॉपर्टी कशी काय येऊ शकते आणि इतकी प्रॉपर्टी जर पोलीस निरीक्षकांकडे असेल त्याच्या इन्कमचे स्रोत काय असतील आणि अशा सगळ्या व्यक्तींकडून गोरगरिबांना न्याय मिळू शकेल का, एवढा साधा प्रश्न आमचा आहे। या संबंधाने माननीय गृहमंत्र्यांनी विचार करावा। वैशाली शशिकांत चव्हाण यांच्या नावाने मौजे खारघर तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे सेक्टर नंबर 12 वर बांधलेल्या महक अपार्टमेंट मध्ये सदनिका नंबर 201 आहे, हेही आपल्याला माहिती असावं। भरत ज्ञानोबाच्या नावाने भरत चव्हाण शशिकांत चव्हाण यांचे वडील आहेत, सह्याद्री हॉटेल जवळ पुण्याच्या म्हणजे जे पुणे बेंगलोर हायवे नजीकचं सातारा इथे सुद्धा जमीन खरेदी केलेली आहे। शशिकांत भरत चव्हाण यांनी मौजे वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे स्वतःच्या नावे बंगलो आणि प्लॉट आहे। ही सगळी मालमत्ता कशी आली? ही मालमत्ता एकट्या शशिकांत चव्हाणांची आहे की सुपेकर आणि चव्हाण यांचं जॉईंट व्हेंचर आहे? सुपेकर आणि चव्हाण यांचा काही संबंध आहे? आणि ही प्रॉपर्टी असणारी व्यक्ती चोंदेंच्या सुनांची तक्रार का घेत नाही याचं उत्तर पुन्हा अजून आम्ही वेगळं द्यायची गरज नाही। आम्हाला या सगळ्या व्यक्ती प्रॉपर्टीबद्दलही काही बोलायची गरज नव्हती, परंतु जर एका स्त्रीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला जात असेल, वकील जर एका स्त्रीच्या चारित्र्यावर लावायचा प्रयत्न करत असतील, तर मग एवढी हिम्मत वाढणारे वकील, पोलीस आयोग, यंत्रणा या सगळ्यांचीच पाळमुळं आम्हाला खणून काढावी लागतील। मी माध्यमांच्या समोर ही गोष्ट शेवटी स्पष्ट केली पाहिजे की हे सगळं करताना कदाचित माझ्यावर दबावतंत्र किंवा माझ्या संबंधाने अजून काही कुरघोड्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु तरी सुद्धा ही लढाई चालू असेल आणि ही लढाई जर तुम्ही महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न कराल, जर तुम्ही अशा पद्धतीने न्याय मागायला जाणाऱ्या एखाद्या पीडितेलाच चरित्रहीन ठरवण्याचा प्रयत्न कराल, तर महिला सुद्धा तुम्हाला तितक्याच ताकदीने उत्तरे देऊ शकतात। एवढं सांगण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट मला वाटते प्रसार माध्यमे ज्यांना आवश्यक आहेत त्यांनी सगळ्या प्रती जेवढ्या प्रॉपर्टीज मी सांगितल्या त्या सगळ्या प्रॉपर्टीचे दस्तावेज, सगळ्या प्रॉपर्टीची साठेखत, रजिस्ट्री नोंदणी या सगळ्याच गोष्टी इथं उपलब्ध आहेत। थँक्यू।